नमस्कार, तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज। आत्ताच्या या घडीतली ही सर्वात मोठी बातमी आहे। सटाणा शहरातून जाणारा साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्ग गेल्या अनेक वर्षापासून वादात रखडलेली कामं आणि अतिक्रमणाच्या विखळ्यात अडकलेला आहे। चौपदरीकरणाच्या घोषणा झाल्या आहेत, बैठका झाल्या आहेत, निवेदनं दिली गेली आहेत, आंदोलनही झाली आहेत। मात्र सटाणेकरांच्या हातात आजपर्यंत आलंय ते फक्त आश्वासन आणि खड्ड्यांनी भरलेला हा रस्ता। आज परिस्थिती अशी आहे की या महामार्गावरून प्रवास करणं म्हणजे खड्ड्यातून जीव मुठीत धरून केलेला प्रवास। वाहनांची सततची वर्दळ, उडणारी धूळ, वाहतूक कोंडी आणि त्यातून नागरिकांचा होणारा प्रचंड मनस्ताप। रुग्णवाहिका तासनतास अडकतात, बस स्थानकातून दुसऱ्या टोकाला पोहोचायला विलंब होतो। व्यापारी, विद्यार्थी, रुग्ण, प्रवासी प्रत्येकजण या समस्येमुळे त्रस्त झालाय आणि याच संतापातून आता सटाणा शहरात उभं राहिलंय ते तीव्र आंदोलन। सर्व पक्षीय, सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक एकत्र येत रस्त्याच्या प्रश्नावर आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत। जयप्रकाश सोनवणे यांनी तर आमरण उपोषण सुरू केलंय। जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत माघार नाही, अशी ठाम भूमिका घेतली। या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रतिनिधी आणि पोलीस प्रशासनाने आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम। वरिष्ठ अधिकारी स्वतःच या, लेखी आश्वासन द्या आणि तत्काळ काम सुरू करा, अशी मागणी आंदोलकर्त्यांनी केली। आता प्रशासनाने या आंदोलनावर मलमपट्टी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे। सटाणा बस स्थानकापासून तर राजमाता जिजाऊ गार्डनपर्यंत रात्रीतून डांबराचा लेप टाकण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती समोर येते आहे। मात्र प्रश्न अजूनही तोच आहे, हे डांबरीकरण म्हणजे कायमस्वरूपीचा उपाय आहे का, की फक्त आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न? आता सटाणेकर हे तात्पुरत्या कामावर समाधानी होणार आहेत का, की चौपदरीकरण आणि संपूर्ण काम पूर्ण होईपर्यंत आंदोलन आणखीन तीव्र करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण सटाणा शहराचा हा प्रश्न आता केवळ रस्त्याचा राहिलेला नाही, तर तो नागरिकांच्या सहनशक्तीचा आणि प्रशासनाच्या संवेदनशीलतेचा विषय बनला आहे। प्रखर न्यूजसाठी मी भैयासाहेब माळी, सटाणा। शिवतीर्थाजवळ एक आंदोलन सुरू आहे। जे आंदोलन आहे सटाणा शहरातील जाणारा साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्ग आहे। गेल्या अनेक वर्षापासून हा महामार्ग चे काम रखडलेलं आहे। सटाणा शहरासाठी हा एक प्रकारे असलेला डाग आहे। या रस्त्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आंदोलनं झाली, निवेदनं झालीत, रास्ता रोको आंदोलनं झालीत, परंतु सातत्यानं या प्रश्नाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलंय आणि आता सटाण्यातले नागरिक या प्रश्नाला घेऊन वैतागले आहेत आणि त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। जयप्रकाश आबा सोनवणे यांच्या नेतृत्वात एक उपोषण या ठिकाणी सुरू झालेलं आहे। एक आंदोलनाची ठिंगी त्या ठिकाणी पेटली आहे। नेमकं या आंदोलनकर्त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांची काय मागणी आहे? कारण सटाणा शहरातला अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न येतो म्हणजे साक्री शिर्डी महामार्गाचं रखडलेलं काम आणि सटाणा शहराला मिळणारा बायपास। अनेक आश्वासनं झाली, त्याच्यावर मतं मागितली गेली, परंतु सातत्याने दुर्लक्ष झालं। आज सर्व पक्षाचे नेते मंडळी या ठिकाणी आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, गावातले नागरिक आहेत, आंदोलनाला बसलेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। या ठिकाणी जयप्रकाश आबा आंदोलनाला बसलेत। आबा, तुम्ही ह्या सटाणा शहरातल्या रस्त्यासाठी अनेक आंदोलनं केली, निवेदनं दिली, यश मिळालं नाही, प्रशासनाने दुर्लक्ष केलं। आता ही आक्रमक भूमिकेचं आंदोलन असेल की पुन्हा अधिकारी येतील, काहीतरी आपल्याला निवेदन देतील, आश्वासन देतील आणि आंदोलन मागे होईल? नाही, असं कधीच होणार नाही। या जनतेच्या सटाणा शहराच्या जनतेच्या वतीने हे आंदोलन चालू आहे, वैयक्तिक माझं नाही, हे त्यांच्या पाठबळाने चालू आहे आणि सर्व शहराला हाक दिली तुमच्या माध्यमातून। तुम्ही जे सहकार्य केलं त्याचंही धन्यवाद। आणि ही शेवटची लढाई आहे, ही कुठलंही असं आश्वासन देऊन होणार नाही। जोपर्यंत हे जिजामाता गार्डन
पुष्पांजली थिएटर पर्यंत ज्या त्यांच्या टेंडरच्या याच्या प्रोसिजरनुसार जे टेंडर आहे त्या प्रोसिजरनुसार पूर्ण काम होत नाही तोपर्यंत आता हे आमरण उपोषण थांबणार नाही. ही शेवटची लढाई आहे आणि याच्यासाठी कोणत्याही प्रकारचं आंदोलन हा आता पहिली स्टेप आहे. जर त्यांनी वेळ लावला, त्यांनी दुर्लक्ष केलं तर वेळोवेळी या सटाणा शहराची ताकद काय आहे हे आम्ही त्यांना टप्प्याटप्प्याने दाखवू. आता सटाणा शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून मुद्दा आहे. साक्री शिर्डी महामार्गाच्या रखडलेल्या कामाचं काम सुरू झालं पाहिजे. ज्यांच्याकडे सध्या सटाणा शहराची सत्ता आहे ते सत्तेत आहेत, केंद्रात आहेत आणि राज्यात आहेत, तरी सुद्धा सत्ताधाऱ्यांनाही रस्त्यावर बसून आंदोलन करावं लागतं. या बाबतीत काय आपलं मत आहे? हे आमचं खऱ्या अर्थाने दुर्दैव आहे आणि बागलांची जनता बरोबर सटाणा शहरातले प्रत्येक नागरिक, प्रत्येक भगिनी या रस्त्याने जेव्हा प्रवास करतात तर प्रत्येक जण एकमेकाला प्रश्न विचारतात, आपल्या आमदारची भूमिका काय आहे, आपल्या आमदारची भूमिका काय आहे. आणि म्हणून तुमच्या माध्यमातून आमदार साहेबांना आमची विनंती आहे की या सटाणा शहराने तुम्हाला सुद्धा प्रेम दिलेलं आहे. तुम्ही स्वतः उड्या डोळ्याने जाता, तुम्ही या रस्त्याने जाता, त्यावेळेला ट्रॅफिक जाम होते, तुम्ही ट्रॅफिक मध्ये अटकतात. नेमकं आमच्या सटाण्याविषयी शासनाची, आमदारची, खासदारची नेमकी भूमिका कोणाची कशाबद्दल आहे, हा इतका मोठा त्रास जर आम्हाला दिला जात असेल तर तुम्ही पण एक लक्षात ठेवा, सटाणा हे शंड नाही. ज्या वेळेला आक्रमकतेची हाक दिली जाईल त्यावेळेला वेळेत रस्ता रोको केला जाईल, गाव बंद केलं जाईल आणि शासकीय कार्यालय सुद्धा बंद केले जातील. इतक्या स्टेपवर आम्हाला जाऊ देऊ नका. आमच्यातला यशवंतराव महाराजांचा आमचा दुवा आहे, ती शक्ती आमच्याकडे आजही शिल्लक आहे. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे, आता जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर तुमच्या ह्या रस्त्याने जाणारी महाराष्ट्र शासनाची गाडी जर दिसली तिला सुद्धा ब्रेक लावला जाईल, तिचे सुद्धा टायर पंक्चर केले जातील, वेळ आली तर उग्र स्वरूप धारण केलं जाईल. इतकी लढाई शासनाशी आमची करण्याची तयारी आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, रस्त्याचं काम तात्काळ सुरू करा. आणि जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलकांची एकच इच्छा आहे, आंदोलन सोडायचं नाही, सोडायचं नाही, सोडायचं नाही. या ठिकाणी सटाणा शहरातील नागरिक अतिशय आक्रमक झालेले आहेत. आंदोलन देखील आक्रमक करण्याची त्यांची तयारी आहे. सटाणा शहरातला हा प्रश्न अतिशय रस्त्याचा प्रश्न जो आहे तो चिघळलेला आहे. प्रशासन वारंवार दुर्लक्ष करतं. प्रशासन वारंवार दुर्लक्ष करते की प्रशासनाला कुणीतरी हे काम होऊ देऊ नये म्हणून काहीतरी कुणाचा तरी दबाव प्रशासनावर येतोय. काय वाटतं या बाबतीत? लोकशाहीमध्ये सिद्ध आहे ना, ज्या वेळेला प्रशासनाचा अधिकारी काम करत नाही निश्चित कुठल्या तरी मोठ्या शक्तीचा त्यांच्या मागे पाठबळ असलं पाहिजे आणि ते पाठबळ असल्याशिवाय हे काम थांबूच शकत नाही. गेले मग आता तुम्ही जो प्रश्न विचारला याला उत्तर हे पण आहे की गेले 4 वर्षापासून 2 किलोमीटर रस्ता व्हायला वेळ लागतोय. मग याचा अर्थ काय समजायचा आम्ही? काय वाटतंय प्रशासनावर कुणाचा तरी दबाव आहे? असू शकतो ना, असू शकतो. म्हणून तर 4 वर्ष लागताय ना या 2 किलोमीटर रस्ता बनवायला. का मग याचं उत्तर दुसरं असं आहे की हे भारतात मॉडेल बनवलं आहे. हा रस्ता एकदम सुंदर बनवून आणि या पूर्ण भारतात दाखवणार आहे की आम्ही सटाणा शहरातला 2 किलोमीटरचा रस्ता असा बनवला म्हणून वेळ लागतोय का? या दोघांपैकी तर एक उत्तर आहे ना, हे त्यांनी द्यावं, हे त्यांना माहिती आहे, त्यांनी द्यावं आमच्या प्रश्नाचं. परंतु तुम्ही जेव्हा पण ह्या रस्त्याच्या संदर्भामध्ये प्रशासनासोबत बोलला असाल, त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत तुमची बैठक झाली असेल, तर काही अडचणी येत आहेत किंवा काही समस्या आहेत की ज्याच्यामुळे हा रस्ता थांबलेला आहे किंवा त्या रस्त्याला काहीच अडचणी पण मुद्दामून प्रशासन किंवा एक दुर्लक्ष करण्याचं काम प्रशासनाकडून होतं? वारंवार मिटिंगाही झाल्या, बैठकाही झाल्या. मागच्या गेल्या 2.5 वर्षापूर्वी आम्ही आंदोलन केलं होतं. त्यांनी त्यावेळेला 3 महिन्याचा आम्हाला वेळ दिला होता की 3 महिन्यात जिजामाता उद्यान तर पुष्पांजली थिएटर पर्यंत हा रस्ता तुम्हाला क्लिअर दिसेल. पण आता नेमकं काय घडलं, काय झालं, काय नाही, काय मला वाटलं की सुवर्ण भस्म टाकणार आहेत या कॉन्क्रीट मध्ये म्हणून वेळ लागत असेल. सोन्याची किमती वाढल्या आहेत म्हणून वेळ लागत असेल, अशी शंका निर्माण होत आहे या सटाणा शहराला. आणि एक सांगतोय तुमच्या माध्यमातून, तरुण वर्गाला आव्हान करतोय, प्रत्येकाला, या नागरिकाला, या शहरातल्या प्रत्येक नागरिकाला या रस्त्यानं कुठल्याही कामानिमित्त एक वेळ का होईना जावं लागतं, वापर करावा लागतो. हे तुमच्यासाठी आहे, वैयक्तिक काही नाही. सर्वांनी या साथ द्या. मग फक्त मागे उभं राहा. काय करायचं तर आम्ही तयार आहोत, पण या प्रशासनाला वटणीवर आणण्याशिवाय हे आंदोलन आता थांबणार नाही.